नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने आज आपण एक नवीन पद्धतीने व्हिडिओ बनवत आहोत। मित्रांनो पहा, बोर्ड परीक्षेतील प्रश्न जे विचारले जातात त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये उत्तरात कोणते मुद्दे लिहायचे, म्हणून उत्तरांचे मुद्दे आपण विचारात घेऊयात। प्रश्न पण विचारात घेणार आहोत, प्रश्नाचं उत्तरातले मुद्देही विचारात घेणार आहोत आणि त्याचबरोबर तिथं किती गुण दिले जातात ती गुण विभागणी देखील विचारात घेणार आहोत। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आपण ह्या प्रश्नामध्ये कोणते मुद्दे लिहिले पाहिजेत आणि त्या मुद्द्याला किती गुण मिळतील, हे ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही आहे त्यांच्यासाठी आपण अशा पद्धतीचा हा व्हिडिओ बनवत आहोत। मित्रांनो, या संदर्भात व्हिडिओ बनवत असताना पहिला विचार केला की सर्वच क्वेश्चन त्यामध्ये घेऊन हा व्हिडिओ बनवावा, परंतु नंतर असं लक्षात आलं की एवढे सगळे जर प्रश्न आपण एकाच वेळी घेतले तर तुमच्या लक्षात येणार नाही आणि ते एवढे सगळे कव्हर करण्यासाठी देखील आपल्याला खूप वेळ जाणार आहे। म्हणून आपण एक स्टेप बाय स्टेप जर अभ्यास करायचं ठरवलं तर प्रकरणानुसार आपण अशा पद्धतीच्या प्रश्नांचा अभ्यास करूया। मित्रांनो, आज त्यासाठी आपण महत्त्वाचं प्रकरण विचारात घेतलेलं आहे, ते म्हणजे प्रकरण 3अ मागणीचे विश्लेषण। याच प्रकरणाची निवड का केली तर तुम्हाला माहिती आहे परीक्षेमध्ये सर्वात जास्त प्रश्न ह्या पहिल्या विभागात ह्या प्रकरणावरती विचारले जात आहेत, म्हणून इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट प्रकरण आहे आणि ह्या प्रकरणावरती अभ्यास करायला देखील सोपं आहे, म्हणून आपण प्रकरण 3अ प्रथम निवडलेलं आहे। या प्रकरणामध्ये पहिला आपण प्रश्नांचा अभ्यास सुरू करूया, तो म्हणजे फरक स्पष्ट करा ह्या प्रश्नापासून। फरकामध्ये कोणते उत्तराचे मुद्दे आले पाहिजेत आणि त्याला किती गुण मिळतील याविषयीची माहिती समजून घेणार। प्रश्न पाहिला आपण, फरक स्पष्ट करा आहे आणि त्यामधलाही प्रश्न इच्छा आणि मागणीचा फरक आहे। यामध्ये उत्तराचे मुद्दे लिहित असताना पहिला तुमचा मुद्दा अर्थ आणि व्याख्या असला पाहिजे, त्याच्यासाठी 1 गुण आहे। इच्छा आणि मागणी दोघांचा अर्थ किंवा व्याख्या लिहा, त्यासाठी 1 गुण आहे। त्यानंतर आपण किंमत, स्थळ, काळ, त्याचबरोबर इच्छा आणि मागणी ह्या दोघातला परस्पर संबंध यांसारखे मुद्दे फरकाचे अभ्यासलेले आहेत, त्यापैकी कोणताही एक मुद्दा तुम्ही लिहू शकाल। आणि एक तिसरा मुद्दा देखील त्या ठिकाणी लिहा, तो म्हणजे उदाहरण। असे 3 मुद्दे ह्या फरकामध्ये लिहा। या फरकातल्या उरलेले हे 2 मुद्दे मी लिहायला सांगितले, त्यामधील एका मुद्द्याला 1 मार्क आहेत, पण आपण एक एक्स्ट्रा लिहूयात, सवय लावूयात एक एक्स्ट्रा मुद्दा लिहिण्याची, जेणेकरून जरी आधीचा मुद्दा चुकला तरी दुसऱ्या मुद्द्यावरती तुम्हाला गुण मिळून जाते। दुसरा फरक याच प्रकरणामध्ये प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, मागणीचे जे प्रकार आहेत त्यापैकी कुठल्याही 2 प्रकारांच्या संदर्भामध्ये फरक विचारला जाऊ शकतो, तर अशा वेळेस त्या फरकांच्या संदर्भातल्या व्याख्या लिहायच्या आहेत, त्यासाठी 1 गुण आहे। आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मागणीच्या संदर्भात त्यांचं स्वरूप आपण सांगू शकतो, जसं प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय, अप्रत्यक्ष मागणीला इतर कोणत्या शब्दांनी ओळखलं जातं, कशाच्या संदर्भातल्या ह्या मागण्या आहेत त्याचं स्वरूप सांगू शकतो। आणि एक उदाहरण त्या दोन्ही मागण्यांचं दिलं की यासाठी 1 गुण होईल। 3 मुद्दे आपण गृहीत धरून लिहायचे आहेत आपल्याला, म्हणून 3ही मुद्दे मी सांगून देतोय कुठले मुद्दे तुम्ही लिहायचे। तिसरा हा वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी, या फरकात देखील अर्थ आणि व्याख्या लिहायचा आहे, त्यासाठी 1 गुण मिळेल। त्यानंतर प्रमाण किंवा परिमाण वैयक्तिक मागणीचं कसं असतं, किती असतं, आणि बाजार मागणीचं कसं असतं, आणि वैयक्तिक मागणी बाजार मागणीचा तक्ता तुम्ही काढू शकता त्या ठिकाणी, यासाठी 1 गुण मिळेल। असाच फरक वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रकाचा आहे, त्यामध्ये देखील अर्थ व्याख्या यासाठी 1 गुण मिळेल। त्यानंतर वैयक्तिक मागणी पत्रकात आणि बाजार मागणी पत्रकात कशाचा समावेश केला जातो, कशाच्या संदर्भातले हे परिपत्रक असतं ते तुम्ही सांगू शकता। आणि प्रत्यक्ष एक पत्रक किंवा एक टेबल तक्ता त्या ठिकाणी काढायचा आहे, त्यासाठी 1 गुण। यानंतर 5वा फरक मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच, याचा अर्थ आणि व्याख्या यासाठी 1 गुण आहे।
त्यानंतर किमतीचा परिणाम आणि आकृती यासाठी 1 गुण असणार आहे. विस्तारात किमतीचा विस्तार होत असताना मागणीचा विस्तार होत असताना किमतीचा परिणाम कसा होतो आणि मागणीचा संकोचात किमतीचा परिणाम कसा होतो आणि त्याची आकृती इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर असाच फरक दुसरा मागणीतील वृद्धी आणि मागणीच्या ऱ्हासाच्या संदर्भात आहे. तर त्याचेही अर्थ किंवा व्याख्या यासाठी 1 गुण असेल. आणि इथं परिणाम कोणाचा होतो वृद्धीवरती, कोणत्या घटकांचा होतो ते देखील तुम्ही ह्या ठिकाणी सांगू शकता आणि आकृती काढून हे दोन्ही फरक स्पष्ट करता येईल. अशा प्रकारे हा फरकांचा प्रश्न होता. यानंतर थोडक्यात उत्तरांचा प्रश्न जर आपण पाहिला तर या प्रकरणामध्ये पहिला प्रश्न मागणीचे प्रकार स्पष्ट करा. हा थोडक्यात उत्तरातील 4 गुणांचा प्रश्न होईल. कसा लिहाल उत्तर तुम्ही? मागणीची व्याख्या लिहा परत आणि नंतर प्रकार स्पष्ट करा. प्रकारांवरती प्रश्न आहे. मागणीचे एकूण 5 प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारास 1 गुण पकडून चालूयात. कमीत कमी 1 गुण असणार आहे. म्हणून प्रकार व्यवस्थित स्पष्ट करा. प्रकार कसे स्पष्ट करणार? प्रत्येक प्रकाराची व्याख्या आणि त्या प्रकाराचं उदाहरण लिहिलं म्हणजे अर्धा मार्क व्याख्येला, अर्धा मार्क उदाहरणाला, 1 गुण एका प्रकारात. अशा पद्धतीने त्याचं चेकिंग होईल. एक एक्स्ट्रा प्रकार आहे 5वा म्हणून 5 मार्क मिळणार नाही. 4 मध्येच त्याचं डिवायडेशन होईल. सर्व प्रकार तुम्ही व्यवस्थित त्याचे व्याख्या आणि उदाहरणं स्पष्ट केली असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला 4 गुण ह्या प्रश्नाचे मिळणार आहे. 4 मार्कासाठी हा प्रश्न असेल. दुसरा आहे मागणी वक्र खालून वरून खाली येणारा किंवा डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा बनतो. याची कारणे स्पष्ट करा. याची 4-5 कारणं आहेत. त्यापैकी प्रत्येक कारणाला 1 गुण मिळून 4 गुण होतील. घटत्या सीमांतोपयोगितेचा नियम हे एक कारण आहे. उत्पन्न परिणाम हे एक कारण आहे. पर्यायता परिणाम हे एक कारण आहे. त्याचबरोबर विविध उपयोगी वस्तू हे देखील एक कारण आहे. कुठलेही 4 मुद्दे लिहा. प्रत्येकाला 1-1 मार्क आणि 4 गुणांचा हा प्रश्न तुमचा कंप्लीट होईल. त्यानंतर प्रश्न आहे सविस्तर उत्तरे द्या. 8 गुणांचे प्रश्न. या प्रकरणावरती 8 गुणांचा एक प्रश्न विचारला जाईल म्हणून हा प्रश्न आपल्याला करायचा आहे. मागणीचा नियम गृहीतांसह स्पष्ट करा. हा जर पहिला प्रश्न असेल तर कसा लिहा? प्रस्तावना लिहा नियमाची, त्यासाठी 1 गुण. नियम लिहा, नियमाचे विधान लिहिण्यासाठी 1 गुण. तक्ता काढायचा आहे, तक्त्यासाठी आपल्याला 1 गुण आहे. आकृती देखील काढायची आहे, आकृतीसाठी 1 गुण आहे. तक्ता आणि आकृती दोघांची स्पष्टीकरण करणार आहोत, त्यासाठी अर्धा गुण असा 1 गुण स्पष्टीकरणांना आहे. तक्त्याच्या स्पष्टीकरणाला, आकृतीच्या स्पष्टीकरणाला. हे तक्त्याचं स्पष्टीकरण तक्त्याच्या खाली, आकृतीचं स्पष्टीकरण आकृतीच्या खाली असेल. त्यानंतर गृहीतांसह म्हटले म्हणून गृहीतकं स्पष्ट करायला लागतील. गृहीतांना 3 मार्क असतील. असे एकूण तुमचे 8 गुण ह्या प्रश्नाला आहेत आणि 8 मार्कासाठी तुम्हाला हे मुद्दे त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. दुसरा आहे मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. असा जर प्रश्न असेल तर तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे, 1 गुण. नियम लिहायचा आहे, त्यासाठी 1 गुण असेल. गृहीतके लिहिण्यासाठी 1 गुण आहे. तक्ता व त्याचं स्पष्टीकरण 1 गुण. आकृती व त्याचं स्पष्टीकरण 1 गुण. आणि अपवाद स्पष्ट करायला सांगितले. 4 मुद्दे लिहायचे आहेत आपल्याला, 2 गुण आहेत त्याच्यासाठी. अशा प्रकारे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन ह्या ठिकाणी ह्या प्रश्नाला पाहायला मिळते. नियमाला काही वेळेस जर 2 गुण दिले तर 2 गुण असू शकतात किंवा 1 गुण जर नियमाला दिला तर राहिलेला 1 गुण जो आहे ते या दोघांच्या स्पष्टीकरणाला सेपरेट दिलं जाईल. तिसरा प्रश्न आहे मागणी निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. मागणी निर्धारित घटक स्पष्ट करत असताना सुरुवातीला मागणीची व्याख्या लिहा, यासाठी 1 गुण असेल. आणि
मागणी निर्धारित करणारे जे घटक आहेत त्या घटकांच्या प्रत्येकाच्या स्पष्टीकरणासाठी 1 गुण. असे 8 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. व्याख्याला जर प्रश्न असा आला की मागणी म्हणजे काय सांगून मागणी निर्धारित करणारे घटक, तर व्याख्येसाठी 1 गुण. अन्यथा प्रत्येक मुद्द्यासाठी 1 गुण आहे. व्याख्याला त्या ठिकाणी गुण दिले जाणार नाही. प्रत्येक मुद्द्यासाठी 1 गुण. असे 8 मुद्दे तुम्हाला कमीत कमी स्पष्ट करावे लागतील. अशा प्रकारे मित्रांनो ह्या मागणीच्या संदर्भामध्ये फरकांचे असू द्या, थोडक्यात उत्तरे दे असू द्या किंवा सविस्तर उत्तराचा प्रश्न असू द्या, त्यामध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारले जातील आणि विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात उत्तरे लिहित असताना अशा प्रकारचे मुद्दे विचारात घ्या आणि मग त्यांचे स्पष्टीकरण करा, जेणेकरून त्या प्रश्नाला असलेले जे विभागून गेलेले मार्क आहेत ते तुम्हाला व्यवस्थित अचीव करता येतील, मिळवता येतील आणि जास्तीत जास्त मार्क तुम्हाला या प्रश्नांद्वारे मिळवता येईल. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबवणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यामध्ये सांगितलेली माहिती आपल्याला कशी वाटली याविषयीची कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही परीक्षांमध्ये उत्तरं लिहित असताना याचा फायदा होणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रकरणांच्या संदर्भातील प्रश्न आणि उत्तरं, त्याचे मुद्दे, त्या मुद्द्यांनुसार असलेले गुण याविषयीची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार.